विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना आज एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करतो आहे। तो म्हणजे नुकताच जो रिझल्ट लागलेला आहे नीट यूजी 2026चा MCC ऑल इंडिया कोट्याचा MBBSच्या डीम्ड कॉलेजचा रिझल्ट लागलेला आहे। सर्व म्हणजे 85% जे सीट्स आहेत ते मेरिटमधून आणि 15% हे NRI कोट्यामधूनचा रिझल्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की हा रिझल्ट काल लागलेला आहे आणि तो रिझल्ट जो आहे तो प्रोविजनल रिझल्ट आहे। आपल्याला जो फायनल रिझल्ट आहे तो उद्या येऊ शकतो, पण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। ऑल इंडिया कोटा डीम्ड MBBS साठी संपूर्ण कॉलेजेसमध्ये राऊंड 1 मधील 2026चा कट ऑफ जो कालचा आहे तो किती आहे हे आज आपण प्रत्येक कॉलेज वाईज पाहणार आहे। पहिली गोष्ट सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज पुणे वुमनसाठी आहे। या ठिकाणी 10 लाख रुपये फीज आहे आणि 529 एवढा कट ऑफ आहे बघा। 56,144 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे। 10 लाख रुपये फीज आहे। नेहमीप्रमाणेच गव्हर्नमेंटच्या आसपासचा कट ऑफ असतो, इथे कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही, सर्व फीज आपल्याला भरावी लागत असते। रूरल मेडिकल कॉलेज लोणी किंवा प्रवरा मेडिकल कॉलेज अहिल्यानगर किंवा लोणी आपण म्हणतो, त्या ठिकाणी 1,42,869 आणि 464ला 19 लाख रुपये फीजचं कॉलेज राऊंड 1 मध्ये मिळालेलं आहे। MGM नवी मुंबई, त्याला कामोठे आपण म्हणूया, कामोठे जे कॉलेज आहे या ठिकाणी 2,40,414 आणि 25 लाख रुपये या ठिकाणी फी आहे। MGMच्या 5 कॉलेजची फीज आपल्याला यावर्षी वाढून आलेली आहे, हे 25 लाख एवढी फीज झालेली आहे। ओके, त्यानंतर MGM वासी या ठिकाणी 387 आणि 3,07,390 हे नवीन कॉलेज आहे 2-3 वर्षातलं, या ठिकाणचा कट ऑफ असा। MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद, खरं पाहायला गेलं तर हा कट ऑफ ठीक आहे, पण MGM वासीचा जो कट ऑफ आहे तो गेल्या वर्षीपेक्षा थोडासा कमी आलेला आहे। MGM औरंगाबाद हे जुनं कॉलेज असताना सुद्धा 377 पर्यंत कट ऑफ आला, 3,30,000 या ठिकाणी 25 लाख फीज आहे। MGM नेरूळ हे सगळ्यात याच्यामधलं कॅम्पस आहे, हे जुनं आहे थोडंसं, परंतु एवढं चांगलं फारसं नाही आहे। इकडे आपल्याला 365 मार्काला हे कॉलेज मिळालेले, 25 लाख रुपये फीज आहे। 3,68,433 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळाले। त्यानंतर MGM पनवेल हे खरं तर गेल्याच वर्षीचं कॉलेज आहे, या ठिकाणी 341ला 25 लाख रुपये फीज आहे आणि 4,46,000 एवढे SMLला हे कॉलेज मिळालेलं आहे। डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे पिंपरी या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजला 337चा कट ऑफ आहे। आपण खरं तर खाली डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये चाललेलो आहे, त्यामुळं कट ऑफ जो प्रकार आहे तो नेहमीप्रमाणेच आपल्याला वरचे खाली मार्क्सनुसार कमी होत गेलेला दिसत आहे। डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी 337 आणि हा ऑल इंडिया रँक आहे। त्यानंतर डॉक्टर DY पाटील कोल्हापूर 335 आहे, म्हणजे पुण्याचं खरं तर कमी होत असतं मेरिट, म्हणजे खूप कमी असतं, कारण याची फीज 5 वर्षासाठी घेतली जायची आणि 10% ग्रोथ होता आणि 29 लाख रुपये फीज होती, ती मात्र 25 लाख फी होती, ती 29 लाख केली, पण 4.5 वर्षच आपल्याला घ्यावी लागणार आहे। DY पाटील कोल्हापूर या ठिकाणची ही फीज आहे ती 24,10,000 आहे आणि 335ला हे कॉलेज मिळालेलं आहे। नंतर भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी एवढं हायेस्ट मेरिट लागलं आहे, 325, खरं तर 5,01,000 एवढा रँक आहे, 28,56,000 एवढी फीज आहे या ठिकाणी। त्यानंतर डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी 28 लाख रुपये एवढी फीज आहे, 323 मार्काला हे कॉलेज बंद झालेलं आहे। डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज मावळ हे नवीन कॉलेज गेल्या वर्षी झालेलं आहे, या ठिकाणी 310 मार्क्सला मिळालेलं आहे, 5,59,000 रँक आहे, 28 लाख रुपये मात्र फी आहे या ठिकाणी। त्यानंतर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड या ठिकाणी 310 आणि 25 लाख रुपये फीज यावर्षीपासून झालेले, 5,55,000 एवढ्या रँकला हे कॉलेज मिळाले। भारती विद्यापीठ सांगली हे 299 पर्यंत मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेले, 25,52,250 एवढी 550 एवढी फीज आहे। जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजला दत्ता मेघे वर्धा असं पण म्हणतो, सावंगी या ठिकाणी असणारं कॉलेज आहे, 288 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे मिळालेलं आहे आणि या ठिकाणी 6,45,000 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे। या ठिकाणी 27 लाख रुपये फीज यावर्षी आकारण्यात आलेली आहे। दत्ता मेघे मेडिकल कॉलेज
नागपूर हे नवीन कॉलेज आहे, हे जुनं कॅम्पस आहे, हे थोडंसं नवीन आहे. 287 मार्काला हे कॉलेज मिळाले. 27 लाख रुपये पर इयर फीज आहे. कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल या ठिकाणी मात्र आता हे जे कॉलेजेस आहेत ती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये महाराष्ट्र राज्यामधील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण खाली जे कॉलेजेस आहेत ते इतर राज्यामधले आपण पाहूया. आता सगळ्यात टॉप टू बॉटममध्ये जाऊया. तसं बघायला गेलं तर कर्नाटक राज्यामधलं जे कॉलेज आहे ते मणिपाल, कस्तुरबा मणिपाल म्हणून हे कॉलेज आहे की या ठिकाणी आपल्याला जे कॉलेजचा कट ऑफ आहे तो कट ऑफ आपल्याला पाहता येऊ शकणार आहे. कस्तुरबा मणिपाल या ठिकाणी बघा 543 गव्हर्नमेंटच्या वरती कट ऑफ गेला आहे, गव्हर्नमेंटच्या वरती कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येऊ शकतंय की हा जो कट ऑफ आहे तो सगळ्यात टॉपचं जे कॉलेज आहे कर्नाटकमधलं ते कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल हे आहे. आणि या ठिकाणचा कट ऑफ हा हायर साईडने गेला आहे 543 म्हणजे 42,000 एवढ्या रँकला टॉप कॉलेज आहे. व कस्तुरबा मँगलोर या ठिकाणी 526चा कट ऑफ आहे. JSS मैसूर 457चा कट ऑफ आहे. KS हेगडे 451चा हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे मँगलोरचं. मैसूरसुद्धा एक नंबर कॉलेज आहे. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव याला KLE असं म्हणतो आपण, हे सुद्धा KL बेळगाव 442 खूप चांगलं कॉलेज आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणची फीज सुद्धा 19 लाख रुपये एवढी आहे. डॉक्टर BM पाटील मेडिकल कॉलेज बिजापूर 392 कट ऑफ आहे. त्याला आपण BLDA असं म्हणतो, BLDA असं सुद्धा म्हणतो. डॉक्टर देवराज मेडिकल कॉलेज कोलार या ठिकाणी 392चा कट ऑफ आहे. हे बघा याचं सुद्धा कमी असायचं पण SDU कोलार आपण म्हणतो. SDU कोलार म्हणजे श्री देवराज युनिव्हर्सिटी कोलार असं याला म्हणतो. या ठिकाणचा सुद्धा कट ऑफ खूप हायर साईडने 392 एवढा कट ऑफ आलेला आहे. सिद्धार्था टोंकूर आणि सिद्धार्था टी बेगूर हे जे कॉलेज आहे 370 आणि 349ला आलेला आहे. येनोपाया मँगलोर 363. त्यानंतर हे सर्वात हुबळीचं कॉलेज आहे, ह्याला KLE हुबळी असं सुद्धा आपण म्हणूया. हे जगद्गुरू जे आहेत त्यांच्या नावाने हे कॉलेज JGMM असं म्हणलं जातं. हुबळी KLE त्यामुळे 350 349चा कट ऑफ राहिला आहे. JR मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तमिळनाडू 177 मार्काला बंद झाले. म्हणजे हा कट ऑफ जो आहे तो आपल्या OBCचा किंवा SC STचा जो नुसता एलिजिबिलिटी आहे या ठिकाणी जवळपास 27 लाख एवढी फीज आहे. आणि हेच तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला इकडे जाता येऊ शकणार आहे. परंतु हे कॉलेज एवढे नवीन आहे, चांगलं नाही आहे. श्रीनिवासा मेडिकल कॉलेज तमिळनाडू 177 नवीन कॉलेज आहे. सत्यसाई मेडिकल कॉलेज 177 या ठिकाणी 25 लाख फीज आहे. 2.5 लाख रुपये तुम्हाला हॉस्टेल अँड मेस आहे. जवळपास हे 5 वर्षाची फीज आकारली जातात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये हॉस्टेल आहे. 2.5 लाखाचं हॉस्टेल आहे पर इयर. गावाच्या बाहेर खूप आहे आणि पेशंट फ्लो जरा मध्यमच आहे. आणि या ठिकाणी एवढंच नव्हे तर तुम्हाला पहिल्या वर्षी 2 लाखाचं किट घ्यावं लागतं. म्हणजे दरम्यान हे सगळं 1,40,00,000 जाऊ शकतं. भारत मेडिकल कॉलेज इकडे सुद्धा कट ऑफ 182 आहे. याचं सुद्धा फी स्ट्रक्चर थोडं हायर साईड आहे. धनलक्ष्मी श्रीनिवासन मेडिकल कॉलेज तमिळनाडू या ठिकाणी सुद्धा हे नवीन कॉलेज आहे. 210चा कट ऑफ आहे. श्री बालाजी 212, श्री विनायका मिशन 214. म्हणजे हे जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कॉलेज मिळायला लागले. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ असं वाटून घ्यायचं काही काम नाही की आपल्याला कॉलेज चांगलं मिळाले असं काही नाही. या ठिकाणचं नेहमीच कट ऑफ हा अशा लेवलचा असतो. बऱ्यापैकी 1,30,00,000 ते 40,00,000 1.5 कोटी देऊनच इकडे यावं लागतं. विनायका मिशन नंतर मीनाक्षी 212, त्यानंतर ACS 212. इकडे याच्यापेक्षा आपल्याकडे मॅनेजमेंट कोट्यातनं गेलं तर एवढ्याच फीजमध्ये होऊ शकतं. वेल्स मेडिकल कॉलेजमध्ये 214. नंतर चेट्टीनाड मेडिकल कॉलेज 226. आपण मार्कवरतीच जाऊया. नंतर SRM मेडिकल कॉलेज या ठिकाणी जवळपास 30 लाख ते 32 लाख रुपये फीज आहे. 30 लाख रुपये फीज आहे. आपण ही फीज सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ललितांबिकाई मेडिकल कॉलेज 237. 299 हे सविता रामचंद्रसाठी 378 हे टॉपचं कॉलेज आहे बघा. श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज चेन्नई हे चांगलं कॉलेज आहे. डीम असेल तर याची फीज 28 ते 30 लाख रुपये आहे. बहुतेक 30 ते 35 लाख रुपये फीज असेल. परंतु हे टॉप कॉलेज आहे.
फीज मात्र जवळपास 1.5 कोटीच्या आसपास जाते. मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज हे जे आहे ते एकमेव मल्लारेड्डीचे फॉर वुमन आणि हैदराबादमध्ये असणारे 2 कॉलेज शेजारी शेजारी को एज्युकेशन ह्याला म्हटलं जातं. 314 आणि 335 एवढा मार्क्स मिळाला. गीतम एकमेव मेडिकल कॉलेज आंध्र प्रदेशमध्ये 298ला ते कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा जर आपण टॉपिक बघायला गेलं तर SBKS म्हणजेच आपण त्याला सुमनदीप वडोदरा गुजरात असं म्हणतो. या ठिकाणी 318 मार्काला हे कॉलेज मिळालेलं आहे. MMIS हरियाणा म्हणजे त्याला आपण मुलाना किंवा अंबाला असं म्हणतो. अंबाला हे आहे. याचं सुद्धा मेरिट कमी असतं, 366 मेरिट लागले. अमृता कोची फरीदाबाद आणि अमृता केरळा, त्याचबरोबर लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस पॉंडेचेरी या ठिकाणी 178ला मिळाले. बघा हे सुद्धा कॉलेज तुम्हाला कमी फीजमध्ये मिळणार. त्या ठिकाणी फीज सुद्धा 25 लाख रुपये, 2.5 लाख रुपये हॉस्टेल मेस आहे. MGM मेडिकल पॉंडेचेरी या ठिकाणी 245ला हे कॉलेज मिळाले, 1.5 कोटी लागतात. विनायका मिशन कराईकाल पॉंडेचेरी आरुपडाई मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुद्धा 228चा कट ऑफ आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा जवळपास 1,35 लाखाच्या आसपास फीज आणि हॉस्टेल मेस वगैरे जातं किंवा 140पर्यंत जातं. संतोष गाझियाबाद एकमेव उत्तर प्रदेशमधलं एक कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा 25 लाख रुपये फीज आहे, 304. ग्राफिक एरा नवीन कॉलेज झालेलं आहे, हे डेहराडून या ठिकाणी आहे, 308चा कट ऑफ आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भुवनेश्वर या ठिकाणी सुद्धा नवीन कॉलेज आहे, 372 आहे. त्यानंतर कलिंगा हे जुनं कॉलेज आहे, खूप चांगलं कॉलेज आहे, 407चा कट ऑफ आहे. या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ओडिशा या ठिकाणी 378 हे नवीन कॉलेज आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना महाराष्ट्र आणि भारत देशामधील असणाऱ्या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमधला कट ऑफ आणि त्याचं फी स्ट्रक्चर आपण फक्त महाराष्ट्रातलं मानले. सर्व फी स्ट्रक्चर डिटेल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. त्यामुळं जर समजा तुम्हाला ते पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी 100% सांगण्याचा प्रयत्न करेन. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा कट ऑफ मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्यापैकी तुम्हाला असं पण वाटू शकते की जस्ट इलिजिबल असेल तर तिकडे नंबर लागतो, पण त्यापेक्षाही 100% आपण मॅनेजमेंट कोट्याला महाराष्ट्रात तेवढ्या फीजमध्ये 100% देऊ शकतो, तर का तिकडे जाऊ शकता. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर 1,35,00,000च्या आसपास ते कॉलेजेस मिळतात आणि एवढ्या दूर जावं लागतं. त्या ठिकाणी बऱ्यापैकी लँग्वेजचा बॅरियर असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी खूप सारे म्हणजे जेवणामध्ये सुद्धा काहीतरी आहारामध्ये सुद्धा चेंज आहे, त्यामुळं बऱ्यापैकी हॉस्टेल मेसचे प्रॉब्लेम येऊ शकतात. एकंदरीत ह्या गोष्टी मी निगेटिव्ह सांगत नाही, पण त्यामुळेच विद्यार्थी तिकडे जाण्याचा कल कमी आहे आणि लोकसंख्या वाईज मेडिकल कॉलेजची संख्या खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे, त्यामुळं त्या ठिकाणी जो पेशंट फ्लो आहे तो थोडा मर्यादित आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG काउन्सिलिंग प्रोसेसमधील डीम्ड कॉलेजेसमधील संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या MBBS डीम्ड कॉलेजेसमधील राऊंड 1 2026चा कट ऑफ मी सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊन मॅनेजमेंट कोटा महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर बाहेरच्या राज्यामध्ये MBBS BDS BMS BHMS फिजिओथेरपी ह्या सर्व गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये संपूर्ण भारत देशात कोणत्याही मॅनेजमेंट कोट्याच्या जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना फीज बरोबरच मॅनेजमेंट कोट्यामध्ये आपण ॲडमिशन करून देण्याचे प्रयत्न 100% करू. त्यासाठी आपल्या या नंबरवरती संपर्क करू शकता. जय हिंद, जय